भूमिकन्या रे. बाई 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 अजून तुमचं झाडून झालंच नाही बाई. नाही आता होईल थोड्या वेळात. झाडा झाडा पटापट झाडा. हे त्याच्यानंतर हे कपडे पण धुवायचे. धुते. हा आणि कपडे धुवून झाले की भांडी बी घासायची ना तुम्हाला. बर. हा कोण काढणार? काढ काढ काढ. अहो आताच ते झाडलेलं की. काढलं होतं मग कचरा कसं काय राहिला बरं. काढ. तारका इथं कोणातला कचरा राहिलाच की हो. अगं बाय भाई की. ए लक्ष्मी अगं समजा कोणी कोणी झाडून घे ना. घे. बाई 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 अजून किती वेळ कचरा काढत राहणार तो. मग भांडी कोण घासणार आणि हे कपडे कोण धुणार आहे. अगं थोडा वेळ थांब. हे झालं की करते मी सगळं. बाबा भूक लागली मला. भूक लागली मला बाबा. अरे थांब थांब जरा. सगळा पसारा तसाच पडलाय. कुठं काय आहे आणि काय नाही काहीच कळना झालंय. तोपर्यंत लाडू तरी खायला द्या. कुठल्या डब्यात आहे ते बी माहिती नाही मला. तुला माहिती असेल तर तू जाऊन घेऊन खा. मम्मीला फोन करून विचारा. 1000 वेळा फोन केला. सगळा पसारा असाच टाकून हात हलवीत गेली बाई. परत एकदा फोन करा ना. वय वय थांब. हॅलो. हा काय सुरू आहे? जेवण. काय हो तुम्ही काय खाल्लं का? आता माती खावी का मी इथं? का हो घरात काय खायला नाही वय. तूच येऊन बघ आता इथं खायला काय आहे का. सगळा पसारा तसाच ठेवून गेलीस. इथं अक्षय कुमार भूक भूक करून ओरडायला लागलाय. बाई आता तुमच्या आई आलं नाहीत वय. ती कशाला येईल आता? ते दोघं लई स्वाभिमानी आहेत. एकदा घरातनं बाहेर काढले ना आता दारात बी येणार नाहीत. आता हो आता काय आई थोडीच येणार आहे राबायला इथं. मग मी का बरं राबायचो. बाहेर न मागवा जेवण. आता शहरात गेलो असतो ना तर मस्त हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं असतं. घरात कामाला बाई ठेवली असती. आता इथं शेतात काम करायला रोजाना बी बाई भेट ना. कोण येणार आहे कामाला. बाबा मला भूक लागली. थांब रे जरा. एकदा का तोंडाचा पट्टा सुरू केला की थांबतच नाही बाई ही. आईला ठेवून घ्यायला पाहिजे होतं. 2 वेळच्या जेवणाची तरी व्यवस्था झाली असती. अक्षय कुमार भूक भूक पण तरी वरडला नसता. बाबा मला भूक लागली. अरे होय तुला देतो थांब जरा थोडा वेळ. आई तू घे. ह्याच्यात पिठलं भाकर आहे. खाऊन घ्या दोघं बी. आवडते जाते मी. पोराची माया आटल पण आईची माया नाही आटणार. किती बी झालं तर सून मी या घरची. आणि हे घर नीट राहावं असंच वाटतंय मला.
नयन, तू कोणाला सांगितलं नाहीयेस का पानं वाढली आहेत ते? आई मी सांगितलंय. अगं मग अजून कोणी आलं नाही, पुन्हा बोलवून आण जा. बरं मी देते आवाज. जेवण तयार आहे, सगळ्यांनी या ना पटकन. येते. लक्ष्मी, लक्ष्मी, ए लक्ष्मी, जेवायला ये का? अगं जेवायला ये. ती कशाला पाहिजे? कशाला म्हणजे? तारका, तिला जेवायला नको का? तू सावकारीन बाईची सून आहेस, आणि म्या सावकारीन बाई. माफ करा, चुकलंच माझं. ती माफी ठेव तुझ्याकडेच, आणि एक ताट वाढून दे. हो, वाढलेलंच आहे. तेवढंच खायचं, बाहेर बसून खायचं. थोडा भाकर तुकडा मिळेल का? लई भूक लागले. हो, हे घे. लई उपकार झाले तुझे, तुझं कल्याण हो. फक्त माझंच नको, तर या घराचं आणि या घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं बी होऊ दे, म्हणजे झालं. बरोबर, जशी तुझी इच्छा, सगळ्यांचं कल्याण हो. लक्ष्मी, हो. अगं एक चपाती तुला दिली होती खायला, ती सुद्धा तू त्या माणसाला दिलीस. आता तू काय खाणार? असू द्या वय, असू नको व्हायला. घोरपड्यांच्या दारासमोर कोणीतरी हात पसरले आणि त्याला साधा कोणी भाकर तुकडा बी विचारला नाही. बाहेरच्यांना असं वाटायला नको, घोरपड्यांच्या घरात साधं दान बी देत नाही. शेवटी या घराची सून आहे, इब्रत नको राखाय. वहिनी, हे घे, पटकन जेवण करून घे. हा, अहो नाही, नको मला जेवण. अगं जेवणावर का राग काढतेस? घे पटकन. अहो नाही नाही, मी काय जेवणावर राग बी काढितला आणि रुसले बी नाही, पण नको. अहो अगं पण का? तुम्ही बघितलं ना, उगा माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं. ऐक, हे बघ, मला काहीच ऐकावं लागणार नाही. तू पटकन खाऊन घे, कोणाला कळणार पण नाही. घे. ऐका,
मी भांडी घासायला बसले का नाही हे बघायला तारका कधी बी येते ना. आणि आतापर्यंत तर त्यांच्या खबऱ्यांनी आपण जे काही करतोय ते सगळं बघून तारकांना जाऊन सांगितलं बी. त्यामुळं मला खरंच नको आहो जेवण. ऐक हे बघ, मी सगळं चेक करून आले, कुणीच येणार नाही. घे. तू ना असं नाही ऐकणार, मीच भरवते तुला. हा वहिनी तू रडतेस का? हा घे ना खा. काय चाललंय? काही नाही. तारकानं काय सांगितलं ना? शिरत नाही का डोक्यात? उठके. पण चला ऐका ना भाऊजी. चल. वाजतोय का लागते? थंडी वाजतोय का लागते लक्ष्मी? बहिणी, मला आपला सहज प्रश्न पडला म्हणून विचारते. हे बी येडाच आहे, काय बी विचार. तशी तुम्हाला सवय असेल ना थंडीची. हिवाळ्यात पिकाला पाणी द्यायला रात्री बेरात्री थंडीत जायचं. मी बघितलं तुम्हाला एकदम झाक कार्यक्रम. शेकोटी पेटवली की मस्त आपलं पाणी द्यायला जायचं. पण इथे शेकोटी बी नाही काय कार्यक्रम बी नाही. पण आपल्याकडे एक आयडिया आहे. करू का मदत? हो सांगा की. करू का मदत? आज नाही खुब्यापासून हात बाजूला काढला ना तर लक्ष्मी नाव नाही लावणार. या ए काका इशे हा? तुला थंडी वाजते म्हणून स्वतःचा शर्ट काढून द्यायला रेडी झालतो मी. आणि हा काय इशे लावलाय? लक्ष्मी. हा आलो आलो. भूषण थांब. लक्ष्मी, काय म्हणत होता भूषण तुला? ते रात्री मला बाहेर एकटीला झोपावं लागतं ना, तो सोबत एखादा दांडा सुद्धा म्हणजे सोबत असलेला बरा. मी बी वहिनींना तेच सांगत होतो. बर लक्ष्मी, तू यासाठी पांघरून आणलाय. हवेत जरा गारवा आहे ना आज, उपयोग होईल तुला. मंगल, तुला बी तिच्या संग बाहेर थंडीत झोपायचंय का? आई मला नको पांघरू. यापेक्षा ना मला माझी पुस्तकं आणून दे.
मोठी आली शिकणारी. तुला घरातलं काय बी मिळणार नाही. आणि जो कोण हिला काय देईल त्याला हितच नाही, तिच्या संग गेटच्या बाहेर झोपावं लागल. लक्ष्मी, माझं एक ऐकशील? इथे राहण्यापेक्षा तुझ्या माहेरी निघून जा. मी भूषणला सांगते तुला सोडायला. भूषण, नाही नको आहे. मी जाते माझी. मला काय गाव नवीन नाही. रस्त्यान माणसं चांगली ओळखते. मी जाईन. सांभाळून जा. भूषण, तू पण चल रे झोपायला लवकर. माझा हात खुब्यापासून बाजूला करणार आहे का? भूषण घोरपडे काय चीज आहे ना, तो तुला कळला नाही अजून. थांब, आता सांगतोच मी कोण आहे ते. अगं आता तर जेवण झाली, जरा वाईच बसायचं. लगेच बसली आपली भाजी निवडत. हो, आता उद्याची तयारी नको का करायला? सकाळी उठलं की लगेच कामाला लागावं लागते ना. पण आज तुम्ही चांगली जेवली बरं का. मला वाटलं काही खाता का नाही. का नाही खाणार? शेतात आलं ना, समजा इसरायला होते, काय वाटत नाही. माहितीये मला, पण तरी मी वाटलं असं. हे काय एवढ्या रातच्याला शेतात उजेड कसला? काय नाही. बाबा, आई, लक्ष्मी, अगं तू आता या वेळेला? तुम्ही इथं काय करताय? अगं ते हे शेत राखायला आलो होतो इथं. पीक राखायला? अहो बाबा, आपलं पीक अजून निघालं बी नाही. आताच कोणी चोरून थोडी नेणार आहे. चोरांमुळे नाही ग, गुराढोरांमुळे. ते काय कमी त्रास देतात होय? आता परवा त्या कॅशाच्या बैलानं नानांच्या शेतात फार धुमाकूळ घातला. आणि रानडुकर ती तर आहेतच की, केवढी येत नाही ग. नाईला बी सोबत घेऊन आला. म्हणलं मी तिला कशाला येते उगाच, पण ऐकते होय ती. म्हणलं चल एकाला दोघं बरे नाही ग. स्वयंपाक बी इथंच केला. स्वयंपाक? हा, तरी म्हणलं होतं हिला कशाला उगाच घाट घालती, पण ऐकत नाही ग ही. अगा, तर तुझ्या बाबांना कसं पाठवू शेतात एकटं राखण करायला? आधीच त्यांची तब्येत ही अशी, आणि पुन्हा त्याच्या तुझे बाबा हट्टी. मी हट्टी आहे? नाही नाही, मी हट्टी आहे. तू आहेस ग, माझ्याबद्दल बोलतोय. शांत व्हा, आलं माझ्या लक्षात. वाद नका घालू आता तुम्ही. बरं आमचं जाऊ दे, एवढ्या रात्री तू इथं काय करते? अहो, जेवण केलं ना, म्हणलं शतपावली करायला जरा बाहेर जाऊ. फोनवर बोलता बोलता एवढ्या लांब आले, कळलंच नाही. अहो माझं मला लांबून जरा उजेड दिसला बघाव तर तुम्ही दोघं. बरं झालं आलीस. बैस, दोन घास खाऊन घे. पाहिलं काही असं कसा मी संसार केला असेल इतके दिवस, सांग बरं. बाबा, अहो आता मी काय केलं? लेकराला दोन घास खाऊन घ्या असं बी म्हणू नको का? नाही म्हणायला तर पाहिजे. पण आता काय बोलली तू? आत्ताच शतपावली करायला बाहेर पडली म्हणली की नाही? आता शतपावली म्हणजे काय? हा माहिती, जेवण झाल्यावर करते. माहितीये का नाही? मग ती आता जेवल्यावर परत कशी जेवण, सांग बरं मला.
आई आहे मी तिची. आईला कळतं लेकरू कसं आहे ते. तू बैस ग. तुझ्या आवडीचं केलंय 2 घास खाऊन घे. आई अगं मी खरंच खाऊन आले अगं मी. अगं आई खरंच. अगं बैस म्हणलं ना बैस. म्हणलं ना हटवादी येते बस खाली. ऐकणार आहे का ती तुझं? गप्पा आपलंच करते हे बघ.